नमस्कार. दिनांक 3 जुलै. कथेचे शीर्षक आहे तुमचे मामलेदारास पत्र द्यावयाचे आहे. इसवी सन 1846-47 मध्ये चिंतोपंत टोळ सोलापुरास मामलेदार होते. तेव्हा त्यांचे नगदी कारकून रजेनंतर कामावर हजर होताना वाटेत पंढरपुरास आले. तेथे गोपाळबुवा नावाच्या एका सिद्ध पुरुषांची त्यांनी भेट घेतली. त्या भेटीत त्या सिद्ध पुरुषांनी महाराज लवकरच प्रकट होतील असा संकेत देणारे पत्र त्या नगदी कारकुनाबरोबर मामलेदारांना पाठवले. मध्यरात्रीचा अंधार, ब्रह्मवेळेचा अंधार यात फरक असतो. मध्यरात्रीच्या अंधाराला मरगळ असते, थकावट असते, तसा जडपणाही असतो. ब्रह्मवेळ म्हणजे पहाटे 3:30ची वेळ. त्या वेळेपासून अंधारात एक अपार्थिव चैतन्य सळसळू लागते आणि ते स्पष्टपणे जाणवू पण लागते. पक्ष्यांना जाग येऊ लागते आणि यथाकाल सूर्योदयाची चाहूल लागते. पावसाचेही तसेच असते. शिशिरातील पानगळही वसंत ऋतूचे आगमन सूचित करण्यासाठीच असते. वसंत ऋतू जवळ येताच कवळी नाजूक तुकतुकीत तांबूस पालवी बाहेर डोकावू लागते. हळूहळू साऱ्या वनसृष्टींची पोपट पाने हिरवी कधी झाली हे कळतही नाही. प्रत्येक ऋतू आपल्या आगमनाचे संकेत देतच पदार्पण करीत असतो. तसाच परमेश्वरही आपल्या अवताराचे संकेत देतच प्रकट होतो. महाराजांनी हिमालयातील वाघांचा उद्धार करताना आम्ही फिरत फिरत दक्षिण देशी जाऊ असा सूचक उल्लेख केला होता. हरणांनाही तसेच आश्वासन दिले होते. जगन्नाथाच्या यात्रेत अलवणी बुवांना, आंबेजोगाईच्या गुराखाच्या मुलीचा मुलगा केला त्या सावकार पुत्राला, देव मामलेदारांना, वामन बुवांच्या मोठ्या भावाला आणि बाबा सबनीसांना, माणिक प्रभूंच्या दरबारात, द्वारकेला, भुऱ्या बुवांच्या समक्ष, रावजी वैद्यांना त्यांनी आपल्या प्रकटीकरणाचे स्पष्ट संकेत दिले होते. सोलापूरच्या चिंतोपंत टोळ या मामलेदारांच्या कचेरीत साताऱ्याच्या नगदी कारकून रजेवरून कामावर हजर होण्यासाठी परतताना वाटेत पंढरपुरास थांबला. तेथे गोपाळबुवा नावाच्या सिद्ध पुरुषास भेटावयास तो गेला. त्या सिद्ध पुरुषांनी कारकुनाकडे कोण कोठील अशी चौकशी केली. सोलापूरला मामलेदार कचेरीत कामास तो असतो हे समजताच त्यांनी मामलेदारास उद्देशून पत्र लिहिले. लवकरच आपली दत्तावतारी महापुरुषांची भेट होईल असे त्यांनी त्या पत्रात भाकीत वर्तवले. पक्ष्यांच्या आवाजाने सृष्टी जागी होते व सूर्योदयाचा संकेत मिळतो, तसेच हे झाले. चैतन्याचा प्रभाव असाच असतो. त्याच्या जशा पाऊल खुणा असतात तशाच प्रकाश खुणाही सर्वत्र विखुरतात. त्या प्रकाश खुणा म्हणजे स्वप्ने, सिद्धांचे संकेत, साक्षात्कार अशा स्वरूपाचे असतात. ते कळवण्यासाठी सतत भक्ती मार्गावर राहावे लागते. देवाला सतत मनात वागवावे लागते, साठवावेही लागते. धन्यवाद.